कथेच्या सुरुवातीला आपल्याला बेरी आयलन म्हणजेच फ्लॅश जो तयार होऊन ऑफिसला जात होता. पण वाटेत तो थांबतो आणि एका बेकरीच्या दुकानातून सँडविच मागवतो. बेरीचं खरं तर या मुलीवर प्रेम होतं. ती दुकानात कामाला होती. त्यामुळेच बेरी अनेकदा मुलीला भेटण्यासाठी त्याच बेकरी शॉपमध्ये सँडविच मागवत असे. दुकानात काम करणारा एक मुलगा बेरीला सांगतो की मुलगी कामावर आलेली नाही, ज्यामुळे बेरी खूप निराश आहे. दुसऱ्या दिवशी बेरीला दमईनच्या सहाय्यकाचा फोन येतो, जो बेरीला सांगतो की गौतम सिटीमधील एका रुग्णालयात चोरी झाली आहे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर तिथे पोहोचावे लागते. बेरी पुन्हा विचारतो की जस्टिन लीग संघातील उर्वरित सदस्य कुठे आहे. यावर आल्फ्रेड बेरीला सांगतो की तो कुठल्यातरी मिशनमध्ये बिझी आहे, त्यामुळे बेरीला इच्छा नसतानाही तिथे जावं लागतं. बेरी आपल्या सुपरफास्ट स्पीडच्या मदतीने काही सेकंदातच चोरी झालेल्या ठिकाणी पोहोचतो. हॉस्पिटलच्या आजूबाजूची जमीन हळूहळू ढासळत असल्याचे बेरीला दिसते आणि अनेकांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळेच बेरी आपल्या सुपरफास्ट स्पीडच्या मदतीने एकापाठोपाठ एक लोकांना वाचवू लागतो. बॅटमॅनला आपल्या बॅटमोबिलमधून फ्लॅश होण्यास मदत करण्यासाठी आपण तेथे या. बॅटमॅन फ्लॅशला रुग्णालयात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सांगतो आणि विषारी वायू चोरताना हाहाकार माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मागे जातो. रुग्णालयाच्या आजूबाजूचे मैदान कोसळत होते. त्यामुळेच आता रुग्णालयाची संपूर्ण इमारत ही जमिनीत कोसळून उद्ध्वस्त होऊ लागली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये अनेक लहान मुलं आहेत आणि एक नर्स अडकली होती, ज्याचा जीव धोक्यात होता. रुग्णालयाची इमारत कोसळल्याने परिचारिका आणि सर्व लहान मुले इमारतीतून खाली पडू लागल्याने आता खोल दरी निर्माण झाली होती. फ्लॅश म्हणजे सर्व मुले आणि नर्स एकत्र पडण्यापासून वाचवण्यासाठी. म्हणूनच आणि त्याच्या सुपरफास्ट स्पीडचा वापर केल्याने त्याचा वेळ थांबतो. आणि सुपरफास्ट स्पीडमध्ये फ्लॅशची एनर्जी खूप वेगाने जळत असल्याने त्याला भूक लागते. बेरी सुपर हॉस्पिटलच्या इमारतीतून पडणारे खाद्यपदार्थ वेगाने खाऊन टाकते आणि ऊर्जा मिळाल्यानंतर एक एक करून सर्व लहान मुले आणि परिचारिकांना सहज वाचवते. तर दुसरीकडे बॅटमॅन तुरुंगातील गॅस चोरताना एवढा विनाश करणाऱ्यांचा पाठलाग करत होता. गुन्हेगार बॅटमॅनवर ॲडव्हान्स गन चालवतात आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतात. पण बॅटमॅन आपल्या प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर गुन्हेगारांच्या टार्गेटपासून सुटतो. गुन्हेगार त्याचा पाठलाग करताना तो हायवेवर एका टँकरचा स्फोट करतो. बॅटमॅनला तुमच्या मागे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर बॅटमॅन त्याची बाईक चालवतो. कसेबसे तो त्यांच्या गाडीवर चढतो आणि त्याला जबर मारायला लागतो. ड्रायव्हर बॅटमॅनला आपल्या कारच्या वर ठेवून घाबरून गाडीतून उडी मारतो, ज्यामुळे कार नियंत्रणाबाहेर जाते आणि उड्डाणपुलावरून खाली पडू लागते. बॅटमॅन आपल्या प्रगत जेटच्या मदतीने कसाबसा उड्डाणपुलावरून लटकतो आणि गुन्हेगाराला खाली पाण्यात पडण्यापासून वाचवतो. कारण गुन्हेगाराच्या हातात जेली गॅस होता, जो खाली नदीत पडून नदीच्या पाण्यात मिसळला तर शहरातील निम्मे लोक पिण्याच्या पाण्यामुळे मरतात. बॅटमॅन फार काळ अशा प्रकारे लटकू शकला नाही आणि आता त्याच्याकडून गुन्हेगाराचा हातही गायब झाला होता. पण मग डायना म्हणजेच वंडर वुमन दमईनच्या मदतीसाठी तिथे येते. ती आपल्या लासो आणि दाताच्या मदतीने बॅटमॅन आणि गुन्हेगाराला वर खेचते. आता इकडे फ्लॅश करा तोही येतो, ज्याने हॉस्पिटलमधील सर्व मुलांना आणि परिचारिकांना वाचवले. क्रिमिनल अरेस्ट आणि फ्लॅश बॅटमॅन त्याच बेकरी शॉपमधून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा त्याच बेकरी शॉपमध्ये येतो, जिथून तो अनेकदा सँडविच मागवत असे. तो दुकानातून सँडविच घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये येतो, जिथे बेरीचा बॉस झोपलेला असतो. ते मला खूप शिव्या देतात. बेरी फॉरेन्सिक मध्ये काम करत होता कारण त्याच्या वडिलांना लहानपणी त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण बेरीला माहीत होतं की तिच्या वडिलांनी तिच्या आईला मारलं नाही. एकदम निरागस. त्यामुळेच बेरी आपल्या वडिलांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत दाखल झाले. आता बेरी ऑफिसचं काम आटोपून आपल्या घरी परत जात असताना त्याच्या कॉलेजमधला एक मित्र त्याला भेटायला येतो. तो पत्रकार होता. बर्याच दिवसांनी आपल्या मैत्रिणीला भेटून बेरी खूप खुश झाला होता. पण जेव्हा ती बेरीला तिच्या आईची केस आणि तिच्या वडिलांबद्दल विचारू लागते तेव्हा ती भावूक होते आणि आपल्या मैत्रिणीला काहीही सांगण्यास नकार देते आणि परत तिच्या घरी येते. बेरीला त्याच्या आईच्या आणि लहानपणीच्या जुन्या आठवणी आठवू लागतात.
म्हणूनच आता तो नवीन फ्लॅश सूट घालून आपल्या जुन्या घरी जातो, जिथे तो त्याच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवून जातो आणि आपण पाहतो की तो लहानपणी त्याच्या आई आणि वडिलांसोबत आनंदाने कसा राहायचा आणि ते दोघेही बेरीवर खूप प्रेम करत असत. एक दिवसभराच्या स्वयंपाकादरम्यान बेरीची आई बघते की ती बाजारातून टोमॅटो केचप आणायला विसरली आहे, म्हणून ती बॅरीला बाजारात जाऊन टोमॅटो केचप आणायला सांगते. हे टोमॅटो केचप आणण्यासाठी बाजारात बॅरिकेड्स जातात आणि बेरी त्याच्या खोलीत येऊन अभ्यास करू लागतो. काही वेळानंतर बेरीला त्याच्या आईचा आरडाओरडा ऐकू येतो आणि जेव्हा बेरी त्याच्या आईजवळील स्वयंपाकघरात परत येतो तेव्हा तो पाहतो की कोणीतरी त्याच्या आईच्या पोटात वार केले आणि तिला आणि बेरीच्या वडिलांना ठार मारले. मी बेरीच्या आईच्या शेजारी बसलो होतो, जो बेरीला ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगत होता. आता बेरीच्या आईला रक्तस्राव होत असल्याने त्यावेळी त्याचे वडील त्याच्या आईजवळ उपस्थित होते आणि घरात कोणी ये-जा करत असल्याचा पुरावा पोलिसांना सापडला नाही. म्हणूनच बेरीच्या वडिलांना बेरीची आई म्हणून अटक करण्यात आली. बेरी त्याच्या लहानपणीच्या आठवणींपेक्षा जास्त भावूक होतो आणि वेगाने धावू लागतो. फ्लॅश एवढ्या वेगाने का धावतो की तो अशा टाइम लूपपर्यंत पोहोचतो जिथे त्याच्या आयुष्याचा सगळा भूतकाळ त्याच्यासमोर चालू होता आणि तो त्याच्या भूतकाळातील कोणत्याही टाइम लाईनवर जाऊ शकतो. फ्लॅशला आज प्रथमच त्याच्या टाइम ट्रॅव्हलच्या शक्तीबद्दल कळते आणि टाइम लूपमधून परत आल्यावर बॅटमॅनला भेटतो आणि त्याला त्याच्या टाइम ट्रॅव्हलची शक्ती सांगतो आणि या विषयावर चर्चाही करतो. वेळेत परत जाऊन तुम्ही तुमच्या आईला मरण्यापासून वाचवू शकता. बॅटमॅनने बेरीला असे करण्याचा सल्ला का दिला नाही? त्याला टाइम ट्रॅव्हलबद्दल फारशी माहिती नव्हती आणि वेळेशी छेडछाड केल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. बॅटमॅन तो बेरीला असेही सांगतो की माझ्या आई वडिलांच्या निधनानंतरच मी बॅटमॅन झालो आणि तू देखील तुझ्या वडिलांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक मध्ये गेलास. काम करताना जिथे रसायन आणि वीज तुमच्यावर पडली तिथे काम सुरू केले जेणेकरून तुम्हाला तुमची सुपर पॉवर मिळेल. म्हणजेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्यासाठी महत्त्वाची असते. शेवटी आपण ते स्वीकारावेच लागेल. फ्लॅश गमेनच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही आणि परत त्याच्या घरी येतो, जिथे तो त्याचा महाविद्यालयीन मित्र होता तिथे भेटायला आलो. तुझ्या मैत्रिणीला पाहून मला माझ्या आईच्या खुनाबद्दल परत बोलायचे नाही. बेरीची मैत्रीण तिला सांगते की मी आज पत्रकार म्हणून नाही तर तुझी मैत्रीण म्हणून इथे आलो आहे. बेरी आपल्या सुपरफास्ट स्पीडच्या मदतीने पटकन आपली खोली साफ करतो आणि आयरिसला घरात आणतो. आयरिसशी बोलताना बेरीला कल्पना सुचते की जर ती वेळेवर परत गेली आणि जेव्हा तिची आई बाजारातून सामान आणायला गेली तेव्हा ती त्या वेळी आईच्या सामानात केचप टाकते, मग घरी परतल्यावर तिला स्वयंपाक करताना केचपची कमतरता भासणार नाही. ज्यामुळे बेरीची आई घराबाहेर केचप घेण्यासाठी बाजारात जाणार नाही. बेरीच्या आईचाही मृत्यू झाला नाही. बेरीची आई सुपर मार्केटमधून जेवण विकत घेत असताना तो आपल्या मित्राला घरी सोडून बाहेर येतो आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ का काढतो हे बेरीला खूप आवडते. बेरी स्टेल्थ तो आपल्या आईच्या सामानात केचपची बाटली ठेवतो आणि प्रवासाची वेळ संपवून परत येऊ लागतो. परत येताना फ्लॅशला खूप आनंद झाला की त्याची आई आता त्याच्या पूर्वीच्या आठवणीत जिवंत आहे आणि बेरीला त्याच्या आईवडिलांसोबत एक आठवण आहे. आता अचानक फ्लॅश टाइम ट्रॅव्हल फ्लॅशच्या मध्यभागी एक विचित्र प्राणी बाहेर येतो जो फ्लॅशला जोरात मुक्का मारून फ्लॅश टाइम लूपमधून बाहेर येतो आणि आपल्या आईवडिलांच्या घरासमोर येतो. हे पाहून फ्लॅश पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. त्याच्या घराच्या आतून कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. जेव्हा तो घराच्या आत जातो तेव्हा त्याला दिसतं की त्याचे आईबाबा तिथे होते. खरं तर फ्लॅश दुसऱ्या टाइमलाईनमध्ये आला, ज्याने फ्लॅशच्या आईला जिवंत दिले. फ्लॅश आपल्या आईला भेटून खूप खुश आहे आणि तो त्यांना गळ्याने मिठी मारतो. आतापर्यंत फ्लॅशला त्याच्याच विश्वात भूतकाळ आहे असे वाटत होते. मी जाऊन सगळं ठीक केलं. म्हणूनच तिची आई जिवंत आहे. तुझ्या आईबरोबर खूप छान वेळ घालवतो, पण जेव्हा तो त्याच्या आईबाबांसोबत जेवत होता, तेव्हा मला घराबाहेरून स्वतःच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. तो दुसऱ्या टाइमलाईनवर आला आहे हे त्याच्या लक्षात येते आणि या टाइमलाईनसह फ्लॅश कॉलेजमधून घरी आला आहे. हे फ्लॅश होण्यापूर्वी पालकांना समजले की हे 2 बेरी आहेत. फ्लॅश पटकन जातो आणि हा टाइमलाईन फ्लॅश घराच्या आत जाण्यापासून थांबवतो आणि त्याच्या खोलीत जातो आणि सर्व काही समजावून सांगतो. वेळेत केलेल्या छेडछाडीमुळे तो एका टाइम लाईनमध्ये आला आहे.
पुढे कथेत फ्लॅश 1 ते मुख्य टाइमलाईनच्या फ्लॅशपर्यंत आणि दुसऱ्या टाइमलाईन फ्लॅशला फ्लॅश 2 म्हटले जाईल जेणेकरून कथेत गोंधळ होणार नाही. फ्लॅश 2 ला अजून फ्लॅशची ताकद मिळाली नव्हती. म्हणूनच दुसऱ्या विश्वाच्या दुसऱ्या टाइमलाईनमध्ये सुपर स्पीड आणि फ्लॅशची शक्ती आहे हे जाणून घेणे रोमांचक आहे. तो मला दाखवायला सांगतो. फ्लॅश 1 त्याला फ्लॅश 2 चे हृदय नको असले तरी टिकवून ठेवण्याची त्याची शक्ती दाखवतो, जो फ्लॅश खूप आनंदी असतो. फ्लॅश 2 मधून फ्लॅश 1 जेव्हा आजचा दिवस आणि तारीख गाठतो, तेव्हा त्याला कळते की आज तोच दिवस आहे की नाही. ज्या दिवशी मध्ये वीज पडते त्या दिवशी त्याला वीज मिळते. फ्लॅश 1 फ्लॅश 2 असलेली ती लॅब ज्या बाजूने मला पॉवर मिळाली ती बाहेर जाते कारण या टाइमलाईनमध्ये फ्लॅश 2 मिळाला नाही तर संपूर्ण टाइमलाईनमध्ये खूप अडचणी येतील. जी फ्लॅशची शक्ती असू शकते. त्यांच्याकडेही जा आणि तसे झाले तर फ्लॅश कधीच होणार नाही. आता तो पुन्हा मुख्य टाइमलाईनवर जाऊ शकणार नाही. आता फ्लॅश 2 फॉरेन्सिक मध्ये काम करत नसल्यामुळे फ्लॅश 1 फ्लॅश 2 बद्दल सर्वांपासून लपवतो. लॅब ते आत येते. जेव्हा फ्लॅश 2 ला कळते की हे साध्य करण्यासाठी त्याला विजेच्या धक्क्यातून जावे लागते, तेव्हा फ्लॅश 2 घाबरतो आणि निघून जाऊ लागतो. फ्लॅश 1 फ्लॅश 2 को तो समजावून सांगतो आणि तिला मागे धरतो. पण या दरम्यान वीजही पडते, ज्यामुळे फ्लॅश 2 ची शक्ती असते. मला ते मिळू शकेल का, पण फ्लॅश 1 ची शक्ती निघून जाते कारण फ्लॅश 2 थांबवताना थांबवले जाते. दोघांवर पडलेली वीजही फ्लॅश 1 वर पडली. आता पॉवर फ्लॅश 1 ला जाण्याबद्दल खूप वाईट वाटले आणि तो फ्लॅश 2 घेऊन कसेबसे घरी परत येतो. जेव्हा फ्लॅश 2 ला कळते की त्याच्याकडे आता शक्ती देखील आहे त्यामुळे फ्लॅश 2 फ्लॅश ऐकता संपूर्ण शहरात वेगवान धावपळ सुरू आहे. दिसायला खूप मजा येते, पण फ्लॅश सूट नसल्यामुळे त्याचे कपडे जळू लागतात आणि तो पूर्णपणे हाहाकार माजवतो, त्यामुळे शहराचा प्रकाशही निघून जातो. फ्लॅश 2 घरी परत येतो. फ्लॅश 1 फ्लॅश 2 ला पार्सेस तसेच स्वतःची फ्लॅश रिंग कसे वापरावे आणि नियंत्रित कसे करावे हे शिकवते. तसेच देतो. ज्याच्या आत त्याचा फ्लॅश सूट बंद होता. फ्लॅश साइट आणि फ्लॅश 2 फ्लॅश रिंग मिळाल्याने आणखी आनंद होतो, पण मग अचानक शहरातील लोक घाबरून इकडे तिकडे पळत असल्याचे आपण पाहतो. फ्लॅश 1 आणि फ्लॅश 2 ला काय चालले आहे ते समजत नाही आणि आता जेव्हा तो जवळच्या दुकानात येतो आणि तिथल्या टीव्हीवर बातम्या बघतो तेव्हा त्याला कळते की पृथ्वीच्या वातावरणात एक एलियन जहाज घुसले आहे, ज्यामुळे लष्कर आणि सरकार त्याच्याशी लढण्याचा सतत प्रयत्न करत होते. फ्लॅश 1 आयलन शिप पाहून पूर्णपणे घाबरतो कारण तो क्रिप्टनच्या सामान्य जोडणीचा दुसरा कोणीही नव्हता. फ्लॅश 1 फ्लॅश 2 ला सामान्य जोडणीच्या अर्थाकडे येण्याच्या घटनेबद्दल सांगतो, ज्यात हजारो लोक मारले गेले आणि सुपरमॅनने मोठ्या कष्टाने जनरलला कसेबसे रोखले. फ्लॅश 2 फ्लॅश 1 ला खुलासा करतो की या टाइमलाईनमध्ये ना सुपरमॅन आहे ना जस्टिस लीग. हे टाइमलाईनच्या अर्थाने बॅटमॅन प्रदर्शन करत असे, जे बऱ्याच वर्षांपासून लोकांसमोर उघड झाले नव्हते. सुपरमॅन आणि जस्टिन ली शिवाय संघाची ही सर्वसाधारण भर कशी थांबेल हे जाणून मी पूर्णपणे अस्वस्थ झालो होतो. आणि आता त्याच्याकडे त्याची महासत्ताही नव्हती. फ्लॅश 2 के फ्लॅश 1 ला मित्रांकडून कळते की या टाइमलाईनमधील बाकीचे सुपरहिरो बाहेर पडत नसले तरी बॅटमॅन एक्झिट करतो. म्हणूनच बॅटमॅन विथ बेरी 1 बेरी 2 त्याच्या उल्लेखात जावा. ब्रूस येतो. तो म्हातारा होता आणि त्याने फ्लॅशला आपले शत्रू मानले आणि त्यांच्यावर हल्ला केला. डमाईनच्या युद्धाच्या मदतीने तो युद्धातून सहज सुटतो आणि फ्लॅश 1 टेल बॅटमॅनला जेव्हा ते आहे का भविष्य आणखी एका टाइमलाईनमधून येते जिथे सुपर हिरोची जस्टिस लीग नावाची टीम आहे. बॅटमॅन हा जस्टिस लीगचा नेता आहे. तर बॅटमॅन फ्लॅशला समजावून सांगतो की जर वेळेच्या एखाद्या भागाशी छेडछाड केली गेली तर त्याचा परिणाम त्या संपूर्ण टाइमलाईनवर होतो. म्हणजे भूतकाळात जाऊन आपण काहीतरी बदललं तर भविष्यकाळही पूर्णपणे बदलेल. त्यासाठी वेळेशी कधीही छेडछाड करू नये. फ्लॅश 2 मुळे बॅटमॅनला आपल्याबरोबर जाणे खूप कठीण होते. ताबा किंवा संबंध दर्शविणारा केसेंडिंग चालवा. तो बॅटमॅनला पटवून देतो आणि बॅटमॅनला समजावून सांगतो की आपण भूतकाळ आहोत की भविष्यकाळ. काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच बदलत नाहीत. जसे बॅटमॅन आणि डमाईनचे असिस्टंट फ्लॅश 1. हे मुख्य टाइमलाईनमध्ये देखील होते आणि फ्लॅश 2च्या टाइमलाईनमध्ये देखील आहे. म्हणजे ते बदललेले नाहीत.
फ्लॅश 2च्या या गोष्टी ऐकणारा बॅटमॅन जरी यावेळी स्पष्ट केला तरी सुपरमॅन रांगेत बाहेर पडत नाही, पण तरीही जनरल एडिशन अर्थ नष्ट करण्यापासून रोखू शकतो, कारण प्रत्येक टाइमलाईनमध्ये सुपरमॅन जनरलला अर्थ बिघडवण्यापासून रोखतो. बॅटमॅन त्याच्या ॲडव्हान्स बॅट जहाजात बसला. गाडी दोन्ही फ्लॅश घेऊन रशियाकडे रवाना होते, कारण तिथे रशियन मध्ये दुसऱ्या ग्रहावरील मूल सापडल्याची माहिती मिळाली. तो ठेवण्यात आला आहे आणि तो नक्कीच सुपरमॅन असेल. दोघांचा बॅटमॅन रशियाबरोबर लवकर फ्लॅश करतो, जिथे तो गार्डला मारून खाली मध्ये पोहोचतो. चला तिथे जाऊया. मध्ये फ्लॅश आणि बॅटमॅनला पाहिल्यावर सुरक्षारक्षक त्यांच्यावर हल्ला करू लागतात. सुपर फास्ट स्पीडच्या मदतीने फ्लॅश 2 युअर फ्लॅश 1 हाच बॅटमॅन आपल्या स्टाईलमध्ये एक करून सर्व रक्षकांना खूप वाईट मारतो. सर्व रक्षकांना पराभूत करून जेव्हा ते सुपरमॅनचे अस्तित्व माहीत असलेला मोठा बंगला उघडतात, तेव्हा त्यांना दिसते की तो सुपरमॅन नव्हता, तर एक मुलगी होती, ज्याची अवस्था खूप वाईट होती. सुपरमॅन आत सापडल्याने बॅटमॅन फ्लॅशला त्याच्याबरोबर लवकरात लवकर त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यास सांगतो. फ्लॅश 1 तो मुलीला आपल्याबरोबर बाहेर नेण्याचा निर्णय घेतो, कारण त्याने तिला असं एकटं सोडलं नाही. होऊ शकले असते. फ्लॅश 1 फ्लॅश 2 आणि बॅटमॅनसोबत निघू लागतो, तेव्हा एक शास्त्रज्ञ त्यांना सांगतो. त्यांच्याकडून जाताना त्याचे गुण कोण पाहतो ते वरच्या मजल्यावर शूट करताना दिसते. पण तो शूट करण्यापूर्वीच फ्लॅश 2 त्याच्या सुपर स्पीडच्या मदतीने त्याला दूर ढकलतो. आता अचानक फ्लॅश 2च्या पायात एक गोळी दिसते. हे पाहून तो पूर्णपणे घाबरला आहे, कारण आता हे बाकीचे गार्डही तिथे आले आहेत, जे त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतात. बॅटमॅन आपल्या दमदार सूटने दोघेही फ्लॅश वाचवतात आणि आता त्यांच्यात धोकादायक भांडण होऊ लागते. बॅटमॅन आपल्या अनुभवाच्या मदतीने मुलीसह 2 फ्लॅश आणि गार्डमधून कसेबसे सुटले आणि बंद लिफ्टमध्ये चढले, आणि त्याआधीचे गार्डही तेथे येऊन त्यांना गोळ्या घालत असतात. बॅटमॅन लिफ्टखाली स्फोट करतो, ज्यामुळे बंद लिफ्ट वेगाने वर जाऊ लागते आणि लिफ्टच्या मदतीने ते सर्व पृष्ठभागाच्या वर येतात. पण आपण येऊया. येथे आपण पाहतो की फ्लॅशमुळे मुलीची सुटका झाली. ती एक सामान्य मुलगी नव्हती, तर सुपर गर्ल होती, ज्याच्या जखमा जगमाग सूर्यप्रकाशातून भरून निघत होत्या. आता गार्ड्स, बॅटमॅन आणि फ्लॅश एकमेकांना घेरतात, पण त्याआधी कोणतेही नुकसान झाले नाही. सुपर गर्ल इथपर्यंत वर जाते, ज्यामुळे सर्व गार्ड खूप वाईट प्रकारे मारले जातात. पण या दरम्यान ती स्वतः बेशुद्ध पडते. बॅटमॅन ह्युम्स जहाजाच्या मदतीने फ्लॅश आणि सुपर गर्ल या दोन्ही सह गौतम सिटीमध्ये परततो. माघारी परतताना बॅटमॅनच्या जखमेवर टाके पडल्याचे जाणवते, कारण मोहिमेदरम्यान त्याला खूप जखमा झाल्या होत्या. दुसरीकडे सुपर गर्ल जेव्हा भानावर येते, तेव्हा फ्लॅश ती विचारते की तू कोण आहेस. दोघेही फ्लॅश सुपर गर्लला सांगतात की आम्ही फ्लॅश आहोत, आणि फ्लॅश सुपर गर्लला सांगतो की कार्ल मला शोधत असताना मला एक मित्र भेटला. सुपर गर्ल फ्लॅश त्यांना सांगते की माझे नाव कारा आहे आणि मी सुपरची चुलत बहीण आहे. सूर्यप्रकाश नाही या भेटीमुळे सुपर गर्ल कमकुवत होऊ लागली. म्हणूनच फ्लॅश 2 सुपर त्या मुलीला आपल्यासोबत इमारतीच्या छतावर घेऊन येतो, जिथे थोडा वेळ उन्हात राहिल्याने ते पाठीपेक्षा अधिक शक्तिशाली बनते. जेव्हा सुपर गर्लला फ्लॅश करा तो विचारतो की तू पूर्णपणे पॉवरफुल झाली आहेस, तर सुपर गर्ल फक्त तुझी फॅन आहे. यामुळे इमारतीवर बांधलेला पुतळा तुटतो. कोणत्या फ्लॅशवरून समजून घ्यायला मजा येते की तो त्याच्या विचारापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहे. जनरलने सुपर गर्लला फ्लॅशमध्ये जोडले, तो त्यांना माणसांना वाचवण्यास मदत करण्यास सांगतो. पण सुपर गर्ल तसं करायला तयार नव्हती. कारण माणसांनो, मी वर्षानुवर्षे त्याच्या प्रयोगशाळेत आहे. मला तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे ती आता माणसांचा तिरस्कार करते आणि उडून जाते. दुसरीकडे फ्लॅश 1ने आता आपले अधिकार परत मिळवण्यासाठी स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे अधिकार भेटण्याची वेळ आली, म्हणजे काही खास प्रकारची रसायने आणि त्यांच्याकडे खुर्च्या आहेत. पण मुलगा फ्लॅश आणि वरून पडणारी वीज जेव्हा केमिकलच्या माध्यमातून फ्लॅशच्या शरीरावर आदळते, तेव्हा फ्लॅशला त्याची शक्ती मिळते. सेनापती हे जग मोठ्या आवाजात वाचवू शकतील. बॅटमॅन फ्लॅशला विचारतो की तुझ्याकडे तुझी शक्ती आहे. परत आल्यावर तुम्ही तुमच्या जगात परत जाऊ शकता, मग तुम्हाला हे जग कशाला वाचवायचे आहे. यावर फ्लॅश बॅटमॅनला सांगतो की त्याला हे जग वाचवायचे आहे, कारण त्याची आई या जगात जिवंत आहे.
बॅटमॅन हे ऐकून त्याला समजते की फ्लॅश 1च्या दुनियेत त्याची आई मरण पावली आहे आणि फ्लॅश 2 सुद्धा खालून या सर्व गोष्टी ऐकत होता, ज्यामुळे त्याला खूप वाईट वाटते कारण याचा अर्थ असा होता की आता या जगातही तिची आई लवकर मरणार आहे. कारण सगळ्या टाइमलाईनमध्ये फ्लॅश आपली आई गमावतो आणि टाइमलाईनशी छेडछाड केली तरी बदलता येत नाही हे सत्य आहे. दुसरीकडे सुपर गर्ल त्या ठिकाणी उडते जिथे जोडपे आहे त्याचे विशाल जहाज. मी त्याच्याबरोबर थांबलो. तो लष्करी अधिकाऱ्याला सुपर गर्लला त्याच्या ताब्यात देण्यास सांगतो, पण आता सुपर गर्ल आर्मीकडे ती नसल्यामुळे, म्हणून तू त्याला देऊ शकत नाहीस. तुमच्या बोलण्यावर राग येतो. लोक सर्व लष्करी अधिकाऱ्यांना मारून टाकतात. सुपर गर्ल मी हे सगळं दूरवरून पाहिलं. पुढच्या सीनमध्ये फ्लॅश 1ला आपल्या ताकदीने पाहणारा बॅटमॅन बघूया. हे साध्य करण्यासाठी मदत करण्यासाठी तयार व्हा. सेटअपची रचना फ्लॅश 1 पॉवरप्रमाणेच करण्यात आली आहे. ती भेटण्याची वेळ आली होती. फ्लॅश 2 हे सर्व पाहून खूप घाबरला होता कारण त्याला भीती वाटत होती की फ्लॅश 1 या दरम्यान कुठेतरी मरून जाईल. तसे होणार नाही. फ्लॅश 1 फ्लॅश 2ला पटवून देतो की त्याला काहीही होणार नाही. माणसाच्या मदतीने आकाशात फ्लॅश बॅट करा. आकाराला हाय व्होल्टेज करंट पुरवा. वीज पडल्यावर करंट अनेक पटींनी वाढतो आणि परत खाली येतो आणि रसायनांसह फ्लॅश करतो. तोही पडतो. कोणत्या फ्लॅशमधून खूप दुःखतं, पण याबरोबर त्याच्याकडे शक्ती असतात. परत येत नाही. फ्लॅश बॅटमॅनला पुन्हा एकदा करंट पुरवावा लागेल कारण त्याला आशा आहे की असे केल्याने कदाचित त्याची शक्ती वाढेल. परत ये. बॅटमॅन जेव्हा करंट असेल तर जर आपण पुरवठा करण्यासाठी पुन्हा एकदा आपले मशीन चालू केले तर कमी करा. सर्किटमुळे बॅटमॅनचे मशीन पूर्णपणे खराब झाले आहे. आता बॅटमॅन ऑफ फ्लॅश 2 देखील फ्लॅश झाला. मी ते थांबवू शकलो नाही. पण मग तिथे सुपर गर्ल आहे, जो फ्लॅश 1ला आपल्यासोबत आकाशाच्या खोलीपर्यंत घेऊन जातो जिथे फ्लॅश लाइटनिंग फ्लॅशच्या वर पडते, परंतु असे करूनही फ्लॅशमध्ये त्याची शक्ती असते. तो सापडला नाही आणि त्याची प्रकृती अतिशय वाईट होती. फ्लॅश 1ची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले, पण फ्लॅश 1 होताच त्याच्या जखमा भरून निघू लागतात. म्हणजे फ्लॅश 1ला त्याचे अधिकार असतात. ते परत मिळवा. ते पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर फ्लॅश 2 आपल्या फ्लॅश रिंग आणि फ्लॅश सूटने बॅटमॅनचा सूट आणि फ्लॅश 1 कापून आणि रंगवून स्वतःसाठी सूट तयार करतो. तो परत करतो. आता सुपर गर्लने फ्लॅश आणि बॅटमॅन 2 जनरलसोबतही काम केले आहे. जोडी लढायला आणि हे जग वाचवायला तयार होती कारण तिने तिचा होम प्लॅनेट क्रिप्टन तिच्या डोळ्यांसमोर कोसळताना पाहिला होता आणि आता तिला ते अर्थपूर्ण घडू द्यायचे नव्हते. मग फ्लॅश 1, फ्लॅश 2 जनरल जोड को अर्थ विथ बॅटमॅन आणि सुपर गर्ल ते करणे थांबवण्यासाठी बाहेर पडतात. जनरल जोड जहाजाजवळ आल्यानंतर फ्लॅश आणि बॅटमॅन दोघेही जनरल जोडच्या सैनिकांशी लढण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सामील होतात आणि तीच सुपर गर्ल जनरल जोडला रोखण्यासाठी जनरल जोडकडे जाते. फ्लॅश 1 फ्लॅश 2ला खलनायकाशी लढायला शिकवते कारण फ्लॅश 2ची ही पहिली लढाई होती, ज्यामुळे फ्लॅश 2 लढू शकला नाही. समोरच्या सुपर गर्लला पाहून जनरल जॉर्ज सांगतो की मी सुपरमच्या शोधात पृथ्वीवर आलो कारण सुपर गर्लचे काका आणि सुपरमच्या वडिलांनी क्रिप्टन प्लॅनेटला पुन्हा सुपरमच्या डीएनएमध्ये बसवले आणि त्याला बनवले आणि क्रिप्टनला बाहेर पाठवले. यावेळी सुपर गर्ल जनरल जॉर्जला सांगते की जेव्हा सुपरमॅन पृथ्वीवर येत नाही, तेव्हा तुम्हीही परत जाता कारण आता तुम्ही हरला आहात. यावेळी सुपर गर्लला सांगण्यात आले की आम्हाला सुपरमॅन म्हणजेच कार्ल सापडला आहे, ज्याला आम्ही मारले कारण त्यात तो फॉर्म्युला नव्हता. उलट तो फॉर्म्युला तुमच्या आत आहे आणि मी तुला त्याच प्रकारे शोधत आहे ज्याप्रमाणे मी तुला मारून तुझ्या रक्ताने केपटाऊनला सिंचन करीन. सुपर जेव्हा मुलीला कळते की जनरल जोआर्डने तिच्या भावाची हत्या केली आहे, तेव्हा ती रागावते आणि त्याच्यावर हल्ला करते आणि त्याला वाईट प्रकारे मारते. दुसरीकडे बॅटमॅन आणि फ्लॅश दोघेही जनरल जोडच्या सैनिकांशी लढत होते. सुपर गर्ल ती जनरलला खूप वाईट प्रकारे मारते आणि त्याला वाटते की तू जनरल मेला आहेस, पण ते चुकीचे आहे कारण जनरल अजून जिवंत होता. सुपर गर्लवर असण्याची संधी तो तिच्यावर हल्ला करतो आणि जखमी करतो. आणि सुपर गर्लच्या शरीरात असलेल्या फॉर्म्युलामधून आपल्या प्रगत डिव्हाइसला मदत करा. तर दुसरीकडे बॅटमॅनच्या जहाजालाही लढाईदरम्यान आग लागते, ज्यामुळे तो जहाजाच्या आत प्रथम येतो आणि जहाज कोसळताच बॅटमॅनचाही मृत्यू होतो. सुपर गर्ल आणि बॅटमॅनशिवाय फ्लॅश साइट जिंकू शकला नसता.
म्हणूनच दोघेही फ्लॅश टाइम प्रवास करून वेळेत परत जातात आणि बॅटमॅन तसेच सुपर गर्लला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी बॅटमॅन आणि सुपर गर्ल जिवंत राहतात, पण दुसऱ्याच क्षणी काही कारणास्तव ते दोघेही पुन्हा मारले जातात आणि जनरल जोड पुन्हा एकदा सुपर गर्ल शरीराच्या आतून फॉर्म्युला मिळवण्यात यशस्वी होते. फ्लॅश 1 हे पाहून समजते की ही घटना वेळीच मागे जाऊनही बदलता येत नाही, कारण दयाळू बॅटमॅन सर्व टाइमलाईनमध्ये मॅन ऑफ फ्लॅशचे आईवडील मारले जातात. त्याचप्रमाणे सुपर गर्ल आणि बॅटमयनलाही या टाइमलाईनमध्ये मारण्यात येणार आहे. फ्लॅश 1 फ्लॅश दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आता इच्छा असूनही काहीही बदलू शकत नाही, पण फ्लॅश 2 फ्लॅश करा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, कारण त्याला वाटले की तो वेळेत परत जाईल आणि सर्व लोकांना वाचवेल. फ्लॅश 2 टाइम प्रवास अशी वेळ येते जिथे फ्लॅश 2 वारंवार वेळेत परत जातो आणि सुपर गर्ल आणि बॅटमयनला मारण्यापासून आणि जनरल जोडला पराभूत करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी सुपर गर्ल आणि बॅटमॅन मारले जातात. फ्लॅश 1 त्याला प्रवासादरम्यान फ्लॅश 1ला जोरात मुक्का मारणारा विचित्र प्राणी दिसतो, ज्यामुळे फ्लॅश 1 फ्लॅश 2च्या टाइमलाईनमध्ये गेला. फ्लॅश 1च्या लक्षात येतं की तो विचित्र क्रिएचर दुसरा कोणी नसून फ्लॅश 2चं भविष्य होतं. खरं तर फ्लॅश 2चा हा प्रकार हजारो वर्षांपासून या टाइमलाईनमध्ये अडकला होता आणि बॅटमॅन तसेच सुपर गर्लला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून तो जनरल जोडला पराभूत करून आपला संसार वाचवू शकेल. फ्लॅश 2चा भविष्यातील लूक फ्लॅश 1ला सांगतो की मला समजले आहे का? तूच आहेस ज्यामुळे माझा संसार प्रत्येक वेळी नष्ट होतो. म्हणून आधी मरायला हवं. आता फ्लॅश 2चे भविष्यातील रूप म्हणजे टाइम ट्रॅव्हल पुन्हा असे केल्याने संपूर्ण टाइमलाईन विश्व एकमेकांना भिडते. सुपरमच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. फ्लॅश 2च्या भविष्यातील आवृत्त्या फ्लॅश ऑनवर हल्ला करतात, परंतु नंतर फ्लॅश एक फ्लॅश सेव्ह करण्यासाठी मध्यभागी येतो, ज्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू होतो. सध्याच्या काळामुळे फ्लॅश मेला होता, म्हणूनच त्याचे भावी रूपही मरते आणि जे जग एकमेकांशी संघर्ष करत आहे ते घडणार होते, ते नॉर्मल होते आणि विकृत होत नाही. फ्लॅश 1 फ्लॅश 2च्या मृत्यूने खूप दुःखी आहे, कारण तो फ्लॅश 2च्या दुनियेत आला आणि त्याला पूर्णपणे अस्वस्थ केले. यानंतर फ्लॅश टाइम प्रवास करतो आणि परत त्या काळात येतो जेव्हा त्याची आई सुपर मार्केटमध्ये खरेदी करत होती, जेणेकरून तो टोमॅटो सॉस परत ठेवू शकेल. पहिल्यांदा त्याने आपल्या आईला वाचवण्यासाठी गुपचूप आपल्या टीममध्ये ठेवले. फ्लॅश त्याच्या आईला शेवटच्यांदा पाहतो, ज्यामुळे आपण भावुक होतो. फ्लॅशची आई त्याला ओळखू शकली नाही, कारण तो दुसऱ्या कोणाच्या तरी टाइमलाईनवरून आला होता. पण तरीही ती फ्लॅशला मिठी मारते. यानंतर तो आईच्या सामानातून फ्लॅश टोमॅटो सॉस उचलून परत दुकानात ठेवतो आणि प्रवासाचा वेळ संपवून आपल्या टाइमलाईनवर परत येतो. फ्लॅश पटकन तयार होतो आणि त्याच्या टाइमलाईनवर परत आल्यावर ऑफिसला जातो. फ्लॅशचे वडीलही आज कोर्टात हजर होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना निर्दोष ठरवण्यात आले. त्यांची सुटका केली जाते. त्यावेळी फ्लॅश मेनाचा खून झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध झाल्याने डॅड ऑफ फ्लॅश त्यावेळी खरेदी करत होते. वडिलांची तुरुंगातून सुटका झाल्याने फ्लॅशला खूप आनंद झाला. कोर्टाबाहेर आल्यावर पत्रकार बेरीला त्याच्या वडिलांशी संबंधित प्रश्न विचारू लागतो. त्यावर बेरी विचित्र उत्तर देऊन आपल्या मित्रासोबत निघून जातो. जाण्यापूर्वी बॅरीच्या मित्राला डेट करा ती बेरीबद्दल विचारते, जो खूप आनंदी आहे कारण त्यालाही ती आवडली होती. आता बॅटमॅनही बेरीला भेटायला आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी तिथे येतो. पण ब्रूस वेनला पाहून बेरी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. ब्रूस वेनने जे पूर्णपणे बदलून टाकले होते ते काय घडत होते. त्याचा वेळप्रवास पाहिल्यावर ते समजते. सर्व काही पूर्णपणे ठीक नाही, परंतु बरेच काही बदलले आहे. चित्रपटाचा शेवट दृश्यात आम्ही बेरी विथ एक्वामॅन पाहतो, जिथे बेरी अक्वामॅनला त्याच्या टाइम ट्रॅव्हलबद्दल सांगत होता. पण अक्वामॅन दारू पिऊन बेरीला त्याची अंगठी देऊन दारू आणून पूर्णपणे मद्यधुंद झाला होता. आणि याबरोबर चित्रपट इथेच संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.